नमस्कार मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न 2024 मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण होते? ऑप्शन आहे ए गौतम अदानी, बी मुकेश अंबानी, सी जेफ बेझोस, डी एलॉन मस्क. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी एलॉन मस्क. पुढचा प्रश्न, बीपी कमी झाल्यावर कोणते फळ खावे? ऑप्शन आहे ए आंबा, बी केळी, सी पपई, डी किवी. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी किवी. पुढचा प्रश्न, कोणत्या देशातील मुलींशी लग्न केल्यावर सरकारी नोकरी मिळते? ऑप्शन आहे ए आइसलँड, बी अमेरिका, सी रशिया, डी भारत. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए आइसलँड. प्रश्न क्रमांक 4, ताजमहल बांधण्यासाठी अंदाज किती मजदूर काम करत होते? ऑप्शन आहे ए 15,000, बी 25,000, सी 30,000, डी 20,000. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी 20,000. पुढचा प्रश्न, चित्रपटक हा कोणत्या धर्माचा धार्मिक ग्रंथ आहे? ऑप्शन आहे ए जैन धर्म, बी बौद्ध धर्म, सी वैश्य धर्म, डी शैव धर्म. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी बौद्ध धर्म. पुढचा प्रश्न, कोणते फळ खाल्ल्याने पोटात गॅस होत नाही? ऑप्शन आहे ए पेरू, बी पपई, सी डाळिंब, डी केळी. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी पपई. पुढचा प्रश्न, अंधारात कोणत्या प्राण्याचे मूत्र चमकते? ए ससा, बी कुत्रा, सी मांजर, डी मगर. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी मांजर. पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या राज्यात गरिबांना मोफत इंटरनेट सेवा दिली जाते? ए केरळ, बी राजस्थान, सी मध्य प्रदेश, डी गुजरात. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए केरळ. पुढचा प्रश्न, कोणते पीक कापणी आणि पेरण्यासाठी सर्वात जास्त वेळ घेते? ऑप्शन आहे ए गहू, बी तांदूळ, सी बटाटा, या डी ऊस. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी ऊस. पुढचा प्रश्न, मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते? ए 98°, बी 37°, सी 96°, डी 35°. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी 37°. पुढचा प्रश्न, कोणता पक्षी आपला रंग बदलू शकतो? ए पोपट, बी काळा हंस, सी कोकिळा, डी कोंबलिया. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी कोंबलिया. पुढचा प्रश्न, भारत आणि पाकिस्तानमध्ये किती अंतर आहे? ऑप्शन आहे 1100 किमी, बी 1200 किमी, सी 1300 किमी, डी 1452 किमी. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी 1452 किमी. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते आहे? ऑप्शन आहे ए कोलकाता, बी तेलंगणा, सी चेन्नई, ए डी अलाहाबाद. मित्रांनो,
या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए कोलकाता. सर्वात जुने उच्च न्यायालय हे कोलकाता या राज्यात आहे. पुढचा प्रश्न, जगात सर्वात जास्त मातीची घरे कोणत्या देशात बांधली जाते? ऑप्शन आहे ए भारत, बी अमेरिका, सी चीन, डी पाकिस्तान. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए भारत. पुढचा प्रश्न, भारतात लाल केळी कुठे आढळते? ए केरळ, बी काश्मीर, सी कर्नाटक, डी तामिळनाडू. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी कर्नाटक. पुढचा प्रश्न, जवाहरलाल नेहरू बंदर कुठे आहे? ए कोलकाता, बी कांडला, सी चेन्नई, डी मुंबई. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी मुंबई. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला राज्य कोणता आहे? ए उत्तर प्रदेश, बी राजस्थान, सी बिहार, डी महाराष्ट्र. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात जास्त हिरवेगार शहर कोणते आहे? ए म्हैसूर, बी आग्रा, सी मेघालय, डी दार्जिलिंग. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए म्हैसूर. पुढचा प्रश्न, काय खाल्ल्याने छातीमधला कफ लगेच निघून जातो? ऑप्शन आहे ए गूळ, बी दही, सी मध, डी दूध. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए गूळ. पुढचा प्रश्न, हिरवे सफरचंद कोणत्या देशात आढळतात? ऑप्शन आहे ए अमेरिका, बी कंबोडिया, सी जपान, या डी भारत. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. आणि मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये टाईप करा. आणि मित्रांनो, अशी जनरल नॉलेजचे महत्त्वपूर्ण प्रश्न बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.